आमचे सुरुवातीक पत्रकारांचे स्वागत करता। आमचो इंट्रोड्यूस करता माझ्या बरोबर आसात आमचे समाजाचे अध्यक्ष बाब शिवकुमार आरोलकर, तसेच आमचे एडवायझर मनोहर मामल, त्याच भाशेन तुळशीदास केरकर एक्झिक्युटिव्ह मेंबर, तसेच सागर केरकर मेंबर, मनोहर पोखरे मेंबर, तसेच आमचे दुसरे मेंबर रावजी कोनाडकर, प्रशांत हरमलकर, तसेच श्याम पोखरे हे आज आमच्या ह्या पत्रकार परिषदेत हजर आसात। आजची पत्रकार परिषद घेवपा फाटलें कारण म्हणजे वर्ष पद्धती प्रमाणे आम्ही पेडणे तालुका गोमंतक भंडारी समाजाच्या वतीन जे कोण आमच्या समाजाचे भुरगे जे आसात जांकां 75% एबाव 10वी आणि 12वी हेंचो आमी गुणगौरव कार्यक्रम आमी वर्साच्या वर्सा आयोजीत करता। त्याच प्रमाणे अंदू सुद्धा तसोच कार्यक्रम 13 ऑक्टोबर 3:30 वरांचेर ह्या म्हयन्याच्या आमचे महाळसा देवालय आसा मांद्रे जुनशे बदलामा त्या जाग्याचेर आमचें आयोजन जाल्लें आसा। त्या कार्यक्रमाची जी रूपरेषा जी आसा ती सांगपा खातीर आमी ही पत्रकार परिशद आयोजीत केल्ली आसा। 2004 सालापासून ही संस्था स्थापन जाल्ली आसा आणि 2005 ज्या वेळार ह्याका कायदेशीर मान्यता मेळ्ळी त्या पासून हे शिश्यवृत्तीचे कार्यक्रम म्हणा किंवा अन्य समाज बांधवांक सपोर्ट करपाचो कार्यक्रम आसले किंवा कोणाक आर्थीक मदत करपाचो प्रश्न आसले, हे विविध क्षेत्रांसून ह्यो समाज आज पर्यंत कार्यरत आसा। मदींच्या काही कोरोनाच्या काळात थोडोसो खंड पडलो, पण कोरोनाची हे जाल्ल्याच्या उपरांत आमी पूर्ववत हे कार्यक्रम सगळे सुरू केल्ले आसा। गेल्या वर्सा असोच तरेचो कार्यक्रम आमी हरमल गणेशोत्सव हॉलांत असोच आमी साजरो केल्लो। त्या वेळाचेर गेल्या वर्सा आमी एकूण 87 भुरग्यांक 110 भुरग्यांक आमी 10वी आणि 12वीचे आमी तांकां दिल्ले। गेल्या वर्सा दिता आसतना आमी एबाव 80 एंड एबाव अशा तरेचो आमी केल्लो, पण मागीर आमची जेन्ना मिटींग जाली त्या वेळाचेर काही आमच्या सदस्यांनी असो एक हे केलो की एबाव 80चे वर केल्याच्या उपरांत आमचे जे 75 to 80 ही मदली जी 5% जी गॅप आसा ती खंय तरी तेतून सुद्धा आमचे भुरगे खंय तरी बरे मार्कान पास जाल्ले असतात, पण तेंचो गौरव जायना म्हणून आमी अंदूच्या ही 80 वर्सून 75% आमी ही हाडलेली आसा आणि अंदू पासून ही जी गुणगौरवाचो जो एक आमचे थंय दवरलेले आसा भुरग्यां खातीर ते एबाव 75 एंड एबाव 10वी आणि 12वी तेचे खातीर हांव ह्या कार्यक्रमाक सगळ्या समाज बांधवांनी आमच्या एक जावचे आणि येता त्या 13 तारखेक 3:30 वरांचेर जो काय आमच्या माझाच्या देवळात जो कार्यक्रम दवरलेलो आसा त्या कार्यक्रमाक सगळ्यांनी मोठ्या संख्येन हो गुणगौरवाचो जो कार्यक्रम आसा तो आपल्या समाजाचो कार्यक्रम, आपलो स्वताचो आपल्या घरचो कार्यक्रम अशें समजून सगळ्या समाज बांधवांनी कसलेच तरेचे मनात द्वेष, कसलेच तरेचे वायटपण मनात न दवरता सगळे आमी भंडारी समाज पेडणे तालुक्याचो एक आसा अशें दाखोवपा खातीर आणि भुरग्याचो कार्यक्रम आसा आणि जे समाजात भुरगे फुडें सरता तांकां एक प्रोत्साहन दिवपा खातीर सगळ्या समाज बांधवांनी ते दिसा मोठ्या संख्येन उपस्थित रावचे अशें हांव ह्या आजच्या ह्या पत्रकार प्रसिद्धीसून सगळ्या आमच्या समाजाक आवाहन करता आणि सगळे जाण आमच्या ह्या पत्रकार परिशद आमी जो उलो मारता ताका हातेक आमच्या मान दिवन त्या कार्यक्रमाक सगळे जाण मोठ्या संख्येन उपस्थित रावतले अशी आशा बाळगता आणि माझे 2 उतरां सोंपयता आणि फुडलो जो आमचो विशय आसा ते आमचे समाजाचे अध्यक्ष शिवकुमार आरोलकर हे तुमकां थोडक्यात सांगतले। नमस्कार। आमचे सरचिटणीस पेडणे तालुका गोमंतक भंडारी समाजाचे तर आपला सल्लागार आणि माझे सगळे मित्र आणि या समाजाचे सदस्य आयज एक पत्रकार परिशद आमी बोलयली आसा। त्या पत्रकार परिशदेक आमकां फक्त इतक्याच एक मागणा सांगपाचो आसा की
आयज पेडणे तालुका गोमंतक भंडारी समाज हो 20 वर्सां आयज सोंपयल्ली आसा, आमकां जाल्ली आसा आनी 21व्या वर्सान आमकां आयज पदार्पण जाल्लें आसा. आनी ह्या 20 वर्सांच्या कार्यकाळात आमी समाज 2005 रजिस्टर केलो आनी आमी आयज स्वतंत्र समाज आसा. आमची खंयच्याच समाजा कडेन किंवा आमचो जो गोमंतक भंडारी समाज आसा ती आमची शिखर संस्था आसा तेचीशी सुद्दां आमचो कांय संबंद ना. आमी पूर्णतः सामके स्वतंत्रपणान आसो, स्वतंत्र रिती आमी रजिस्टर जाल्ली आसो. ते दृश्टीन आमकां आयज 21 वर्सां आमी आयज पदार्पण करतो आनी 2005 आमी ज्या वखदार रजिस्टर केलो थंयसूनच आमी शिश्यवृत्ती दिवपाचो एक कार्यक्रम सुरू केलो. पयलो जो कार्यक्रम जाल्लो तो मोठ्या प्रमाणात जाल्लो तो पेडण्या जालो आनी त्या वखदार सगळे आमचे इवन रवी नायक म्हणा, सुभाष म्हणा, सगळे नेते आमच्या समाजाचे नेते आनी तेंच्या हस्ते हो जाल्लो. आनी एक सिंधुदुर्गाचे एक आमदार आशिल्ले शंकर कांबळे हे सुद्दां येयल्ले त्या प्रोग्रामाक, त्या वखदार तो जाल्लो. थंयसून आमची ही जी शिश्यवृत्ती सुरू आसा आयज पर्यंत आमी चालू दवरलेली. मदल्या काळ 2020 आणि 21 आणि 22 ह्या कार्यकाळात आमी कोरोनाच्या हेका लागून शिश्यवृत्ती दिवंक शकले ना. 3 वर्सांचो खंड पडलो आसा. त्या दृश्टीन आयज ही सुरू जाल्ली आसा. आनी एकंदर ही जी भावना आसा ती आमच्या समाज बांधवांची भावना आसली की तेंच्यांनी विविध हेंचे मिटींगे ज्यो आमी तेंच्यांनी मागणी केली की अशें आमच्या समाजाच्या भुरग्यांचो गुणगौरव ही शिश्यवृत्ती ही नांवाक आसा तेंचेर शाबासकीची थाप पडची हे दृश्टीन हो आमी गुणगौरव सोहळो तो आयोजीत करता. आनी हेका जी आयोजन आसा ते आमच्या समाजांसून पेडणे तालुका फक्त पेडणे तालुका मर्यादीत आसा. पेडणे तालुक्यांतल्या आमच्या समाजाचे जे विद्यार्थी 75% आनी तेचे वयर तेंच्यांनी मार्क मेळिल्ले आसा अशा विद्यार्थ्यांक आमी ही शिश्यवृत्ती दिली. ही शिश्यवृत्तीचा स्वरूप म्हणजे एक स्मृती चिन्ह आमी आमच्या समाजाक एक प्रशस्ती पत्र दितो आमी तांकां आनी दुसरो तांकां फक्त एक स्कॉलरशीप कांय तरी अमावंट ती सद्या आमी 1000 दवरलेली आसा अशी दितो. आनी हेतूनसून सुद्दां जे यशस्वी आमच्या पेडणे तालुक्यांसून पयली येयले आमच्या समाजान पयली वयता ताका एक खास शिश्यवृत्ती दिली जाता 2000ची आसता. आनी 12वी सुद्दां जो पयलो येयल्लो आसता ताका आमी एक खास शिश्यवृत्ती दिता ती सुद्दां 2000ची आसता. ह्या प्रकारे आमी शिश्यवृत्ती दितो. आनी हे शिश्यवृत्ती जो काय अमावंट आमकां जायो आसता, जो काय खर्च किंवा जो जी काय आमकां पयसो मोडचो पडटा हो सगळो पयसो किंवा जे देणगी म्हणा ती आमकां आमचे समाज बांधव दिता. आनी समाज बांधवांच्या एकदम मुक्त हस्त्यान दिल्ल्या कारणान आमी हो एक मोठो कार्यक्रम करूंक शकता. आनी एका जे देणगीदार आसात खूब अशे आमचे देणगीदार आसात ते थोड्यांनी आपली नांवां सांगची न्हू म्हणून सांगलां, थोड्यांनी आपली नांवांय दितली. अशे जे देणगीदार आसात हे सगळ्यांचे ह्या निमतान मी आभार व्यक्त करता. आनी तेंच्यांनी अशीच आपलो हात अखंडपणे ह्या समाजा खातीर दिवचो अशी तांकां मी प्रार्थना तेंचे कडेन करता की एक जर समाजाक एकाक जर दिलो जाल्यार एक भुरगो फुडें सरूंक शकता आनी तांचे कौतुकाची थाप पडली जाल्यार त्या भुरग्याकय दिसूंक शकता की आपल्या समाजान बाबा आपणाक फाटबळ दिला. आनी हे तरेन जर आमी जर गेलो जाल्यार फाल्यां तो विद्यार्थी आमच्या समाजा कडेन परत वतलो आनी जो कोण गरीब आसा ताकाय मदत करूंक शकतलो. तीच आमची अपेक्षा आसा. आमची अपेक्षा ह्या कार्यक्रमाची इतकीच आसा की ह्या विद्यार्थ्यांनी फुडें जर मोठे जाले जाल्यार तेंच्यांनी फाटले जे कोण गरीब आसात तांकां मदत दिवची, तांकां हात दिवचो, तांकां वयर काडचो. आनी असो जर केला गेलो जाल्यार एक समाजान एक बरो ह्या वयतलो की बाबा हो समाज फाटल्या काय विसरना, तांकांय हात लायता. आनी हे दृश्टीन जर आमी विचार केलो जाल्यार एकंदरीत पेडणे तालुको जर बघलो जाल्यार किनारपट्टी जी आमची आसा ती मातशी सादारण शिक्षणाच्या दृश्टीन खरीच बरी फुडारलेली आसा. कित्याक जास्तशे आमचे कडेन 75% म्हणा काय म्हणा हे ह्या भागासून येयल्ले आसा, मॅक्झिमम येयल्ले आसा. आनी एक 40% हे भायरसून आसा म्हणजे दुसऱ्या वयल्या भागासून आसा. त्या भागात खरीच परिस्थिती मातशी गंभीर आमच्या समाजाची आसा ह्या मी सुद्दां मान्य करता. कित्याक मी कानाकोपरो पेडण्याचो पिल्लोलो आसा. सगळ्या लागली आमच्या समाजाचे लोकां कडेन मी पावल्लो आसा ते दृश्टीन मी बघलेलो आसा जाल्यार काही गोष्टी आसा
ते दृष्टीने आम्ही काही विचार केल्लो आसा आणि याचे पुढे आमच्याकडे विचार येयल्लो आसा की पोस्ट ग्रॅज्युएशनाक काही मदत करची ते दृष्टीने आम्ही विचार सुरू आसा आमचो तो एक विचार करतो आणि त्या दृष्टीन आणि शैक्षणिक दृष्ट्या एक पुढे एक पावल घालपाचो म्हणजे काही जे उपक्रम आसत भविष्यात तेंचे 12वी जाल्या उपरांत तेंच्यानी काय करूंक शकता भुरगे आमचे हे दृष्टीन आमी एक दोन असे कार्यक्रम करपाचे आसत दोनूय मतदारसंघ वायज मांद्रे मतदारसंघ आणि पेडणे मतदारसंघ फक्त 12वी उपरांत बाबा काय पुढे काय करता ह्या 12वीच्या भुरग्यां खातीर जे हेचे कार्यक्रम आसत ते आमी दोन करपाचे असे विचार आसा ते दृश्टीन आमी फुडें पावल घालतले आणि हे दृश्टीन म्हाका एक सांगायचं दिसता आमच्या समाजात म्हाका एक आमच्या समाजाक आव्हान करीत दिसता की हो जो कार्यक्रम आसा 13 आयतारा आसा 13 ऑक्टोबर सांजच्या 3:30 वरां श्री म्हाळसादेवी सभागृह मदलो मांद्रे ह्या कार्यक्रमाक भुरग्यां बरोबरच त्यांच्या आवय बापायन तर उपस्थिती लायली जाल्यार म्हाका दिसता त्या भुरग्याक बरी हें मेळटली की बाबा ना म्हाजो आवय बापूय येयला आणि शाबासकीची ताप लोकां कडसून मेळटली लोकांनी उपस्थिती लावली आमच्या समाजान सगळ्यांक मी आव्हान करतो की तेंच्यांनी ह्या कार्यक्रमाक जातीनिशी हजर रावचें आणि भुरग्यांक आमच्या एक शाबासकीची थाप दिवची अशी जर दिली गेली जाल्यार कदाचित फाल्यां तेंची थंय भुरगीं आसतली आयज दुसरी आसत तरी चलता पूण फाल्यां आमची भुरगीं आसतली आपापली भुरगीं आसतली त्या वखदां प्रत्येकान जर हे दृश्टींचो विचार केलो जाल्यार म्हाका दिसता आमचो समाज फुडें सरतलो आणि एक समाज एक जरी भंडारी समाज जरी आसलो तरी हो समाज दुसऱ्या समाजाक एक दिशा दिवंक शकता अशी एक सगळ्यांक एक चळवळ तयार जावंक शकता की बाबा रे आपापल्या समाजाक आमी वयर काडया ते दृश्टीन आमी वावर करी हे दृश्टीन जर गेले जाल्यार खरोखरच एक बरी गोष्ट जातली आणि हे जे आमचे काही उद्दिष्ट असतात त्या उद्दिष्टाक माझे सगळे सहकारी हे म्हाका खूप मदत करतात आणि वेळोवेळी आपलो टायम दिवन ह्या एका सगळ्याक वावरतात आमचे फुडें वावरतात सगळ्या कडेन हांवें वचचें फाल्यां थंय वचचें तेचे कडेन वचना हे गोश्टी करतात तांकां सगळ्यांचो बी हे दृश्टी हो चान्स घेतले की तेंचे आभार मानतात आणि ह्या कार्यक्रमाक परत एकदां सगळें आव्हान करता की उपस्थिती एक जास्तीत जास्त लाया हो कार्यक्रम एकदम बऱ्या प्रमाणात जावचो अशी एक अपेक्षा धन्यवाद समाज जे होते ते व्यासपीठाकडे सगळे अध्यक्ष सचिव बाकीचे सदस्य तुमचं स्वागत करतात आणि आमचे पत्रकार परिषदा पत्रकार स्वागत केलं पत्रकार परिषदेचो उद्देश काय असावा म्हणजे सेक्रेटरी आणि आमच्या अध्यक्ष त्यांनी हे केलं असतं पण माझा सगळ्या समाजाकडे फक्त एकच विषय आहे की आमचा जो भंडारी समाज हे सगळे आम्ही एक राहतो जसे आमच्या अध्यक्षांनी सांगितलं हे सगळेजण एक जाऊया आणि हो जो शिष्यवृत्तीचा जो आता कार्यक्रम करतो एका उत्स्फूर्त असं आम्ही प्रतिसाद देऊ की आम्ही सगळेजण एक जाऊ भंडारी समाज एक असा हे साधारण सगळे पसरत झाले सगळे आणि आम्ही एक असं ह्या कळणार की आम्ही काही दुसरी करेन आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भुरग्याबरोबर प्रत्येक पेरेंट म्हणजे कदाचित दोघंही पेरेंट दिले जाल्यार भायल्यान घेवन येवचा आणि आमची उपस्थिती रावची आणि तो कार्यक्रम बरें मोठ्या हेतून करचो इतकीच माझी इच्छा आसा आणि नंतर मुद्दाम आमचे ते पत्रकार येयले आणि ही पत्रकार परिषद तेंच्यांनी अटेंड केली आमच्या अध्यक्षांच्या सचिवांच्या आणि आमच्या विनंतीक मान दिवन तेंच्यांनी हे केलं त्याबद्दल सगळ्यात आमच्या समाजाचे वतीन मी त्यांचे आभार प्रदर्शन करतो देवबान गौरव शिष्यवृत्ती प्रदान सोहळा आसा 2024 हो जो सोहळा आसा हो आयतारा दिसा 13 ऑक्टोबर 2024 सांजच्या 3:30 श्री म्हाळसादेवी सभागृह मल्लामाल मांद्रे हय जातलो आणि ह्या आमच्या कार्यक्रमाक प्रमुख पावणो म्हणून आमचे ह्या भागाचे मांद्रेचे आमदार आणि गोवा हाऊसिंग बोर्डाचे चेअरमॅन श्री जीत विनायक आरोणकर हे हजर रावले त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे अध्यक्षपद मी स्वतः शिवकुमार आरोणकर हो आसतलो तेजे उपरांत खास आमचे निमंत्रीत आसत ते शिवोलीचे माजी आमदार श्री दयानंद मांद्रेकर त्याचप्रमाणे ह्या भागाचे पयलींचे आमदार माजी आमदार आणि आमचे पेडणे तालुका गोमंतक भंडारी समाजाचे पहिले अध्यक्ष जे दयानंद सोपटे हे हजर आसतले त्या उपरांत पेडणे सरकारी ITIचे प्राचार्य
दत्तप्रसाद पाळणे हे या कार्यक्रमाक एक खास अतिथी म्हणून हजर असतले. त्याचप्रमाणे आप पक्षाचे गोवा अध्यक्ष ॲडव्होकेट अमित पालेकर हे सुद्धा या कार्यक्रमाक खास निमंत्रित म्हणून असतले. त्याचप्रमाणे आमचे एक मोठे आधारस्तंभ एक आमचे भंडारी समाजाक सदोदीत आमकां आधार देणारे असे खास आमचे मांद्र्याचे माजी सरपंच आणि विद्यमान पंच प्रशांत उर्फ बाळा नाईक हे सुद्धा हजर असतले. त्याचप्रमाणे खास निमंत्रित म्हणून आमचे सरचिटणीस दत्ताराम नाईक, खजिनदार प्रवीण वांयगणकर, श्रीधर मांद्रेकर प्रमुख सल्लागार, मनोहर मामल सल्लागार, आमचे उपाध्यक्ष दीपक शिरोडकर, आमचे सहचिटणीस अनिल मामल, सहकोषाध्यक्ष संतोष पाळणी आणि तसेच आमचे सदर समाजसेवक असे मांद्र्याचे जयवंत गोवेकर आणि दुसरे आमचे एक समाजसेवक अनंत गडेकर, पेडण्याचे माजी नगरपालिकेचे सदस्य प्रशांत गडेकर आणि आमचे कार्यकारिणीचे सदस्य तुळशीदास केरकर हे खास निमंत्रित म्हणून या कार्यक्रमात असते. त्या पुन्हा एकदा या कार्यक्रमात सगळ्यांनी आपली उपस्थिती लावून कार्यक्रम यशस्वी करतो अशी एक मागणी. धन्यवाद.